हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण करणार आहोत संघर्षाची स्टोरी पार्ट नंबर 19. कालपर्यंत मी 18 पार्ट टाकलाय. आज मी 19 म्हणजे 19 वाला पार्ट आज मी शेअर करणार आहे. तर काल मी जे पण काही लॉग केला वगैरे सगळ्या गोष्टी, खरंच इतकं मला भरभरून तुम्ही सगळ्यांनी मला इतकं प्रेम केलं, इतकी काळजी केली माझी, सगळ्या गोष्टी मला म्हणजे इतकं समजून, काहींनी मला इतकं छान समजून पण सांगितलं, काहींनी काय म्हणजे असं खूप छान छान कमेंट केलेत ऍक्च्युली सगळ्यांनी. तर त्याच्यामध्ये ना एवढे 500-600 कमेंट असतील, म्हणजे मला ऍक्च्युअल नंबर नाही माहिती, पण एक 400 तरी कमेंट असतील हा. तर त्याच्यामध्ये एक ताई आहेत, ठीक आहे, त्यांनी आपल्याला कमेंट केली आहे की टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्हाला काय वाटतं? टाळी एका हाताने वाजत नाही या कमेंटवरती मी काय रिप्लाय करायला पाहिजे? आणि खरं तर ना त्याच कमेंटला दुसरे आपले जे फॅमिली मेंबर्स आहे, YouTube फॅमिली मेंबर्स, त्यांनी लोकांनी तिथे आले, त्या म्हणजे त्या आपल्या मेंबर्सनी त्या लेडीज ही कमेंट करणारी, पहिली गोष्ट तर मला इतकं नवल वाटतं ना, ती जी कमेंट करणारी लेडीज आहे. आता ही लेडीज मला सांगतीये, आपल्याला माहिती नाही ती त्यांची फॅमिलीतलं कोणी आहे का काय काय मला माहिती नाही. पण एक आपण इमॅजिन करून चालू की ती लेडीज आहे आणि ती त्यांची कधी माहित नाही, पण आपण पकडून चालू की त्यांच्यातली ती ती मला सांगतेय एका हाताने टाळी वाजत नाही. तर त्या ताईंना मी एक छान रिप्लाय देते. मला काही त्यांना वाईट नाही बोलायचंय. एक काम करा तुम्ही. हा, तर त्या ताईंना मी इतकं चांगलं आन्सर करते की एक काम करा ताई, तुम्हीच त्याच्याकडे जा. ठीक आहे, एका हाताने टाळी वाजवा, नाहीतर 2 हाताने टाळी वाजवा, नाहीतर एकाच बोटाने वाजवा. नाहीतर एक काम करा, तुमचीच टाळी घ्या, तुमच्याच कानाखाली लावा. त्याचा आवाज येतोय की नाही ते तुम्हालाच तुमचं कळेल. कारण की ना, अशा बायकांना आन्सर म्हणजे एकतर यांना स्वतःचा सेन्स नसेल मे बी, किंवा यांच्यावरती ती वेळ आलेली नसेल कदाचित. म्हणून त्यांना इतका 12-पंचती सुचतंय. ठीक आहे. आणि माझा अजिबात असा आग्रह नाहीये की तुम्ही माझे व्हिडिओ बघा. किंवा ज्या पण लेडीज मला वाईट कमेंट करतात ना, अजिबात माझा त्यांना आग्रह नाहीये तुम्ही माझे व्हिडिओ बघायला या. तुम्हाला माझा व्हिडिओ दिसला, डायरेक्ट स्क्रोल करून टाका. म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओच दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला असे इतके प्रश्न पडतील, इतक्या काय गोष्टी, एका हाताने वाजते की 4 हाताने वाजते की अजून 50 टाळ्या लागतात त्याच्यासाठी, ते तुम्हालाच तुमचं कळेल. ठीक आहे. तर असं मला त्या ताईंना आन्सर करायचंय. कारण की माझ्या एवढ्या कमेंटमध्ये ह्या एका महान व्यक्तीने मला इतकी छान कमेंट केलेली, आणि म्हणून माझ्या ती एवढी लक्षात राहिली आहे आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करायची होती. माझे जेव्हा सगळे संघर्षाचे पार्ट होतील ना, त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांनी वाईट कमेंट केली, मी सगळ्यांची स्क्रीनशॉट ठेवली. मी छान असे त्यांचे पोस्टर लावणार आहे. हे लोकांनी स्वतःचे चॅनल 10-10 वर्ष झाली ओपन करून ठेवले ते. त्याला 10-15 सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांना इतका स्वतःचा ना त्याला फोटो आहे ना, स्वतःच्या एक व्हिडिओ टाकतात. पण दुसऱ्यांच्या कमेंटमध्ये करायला मात्र येतात. अजिबात असे लोक मला आवडत नाही. पण मी त्यानंतर तुम्हाला जेव्हा माझे संघर्षाचे पार्ट होतील, तेव्हा मी तुम्हाला ह्या सगळ्या कमेंट डायरेक्टली फोटो सहित मी तुम्हाला ते दाखवणार आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. ठीक आहे. तर मी आज तुम्हाला संघर्षाची स्टोरी 19 आपण स्टार्ट करूयात. तर कालच्या पार्टपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं की माझी काय, कुठे, कशी, किंवा मी त्या व्यक्तीबरोबर कसं काय सहन केलं सगळ्या गोष्टी. तर लास्ट एंड मोमेंट मी तुम्हाला आज सांगते आणि आपल्या संघर्षाच्या स्टोऱ्या संपवून टाकते. कारण की ना, जितके चांगले कमेंट येतात तितक्या वाईट पण कमेंटला मला नाही आवडत त्या कमेंट. त्याच्यामुळे मी आज जितकं होईल तितकं आज मी शेअर करते. तर एकदा अशी गोष्ट झालेली, म्हणजे मी त्यांच्यासोबत राहत होते ना तिकडे तेव्हा, की लास्टला आमची एकदा मी इकडे जे पहिलं ऑफिस मी जॉइन केलेलं, जिकडे मी प्रिन्सला घेऊन कामाला जात होती. नंतर मी सांगितलं तुम्हाला की मी प्रिन्सचं काम पण म्हणजे मी प्रिन्सला कामाला घेऊन जाणं बंद केलं. कारण की इतकं कधी-कधी ऊन, पाऊस हे त्या सगळ्या गोष्टी असायच्या. प्रिन्स छोटा होता, त्याचे पण हाल व्हायचे. माझ्यासोबत तो कधी जेवण वेळेत मिळायचं, कधी नाही मिळायचं, कधी काय, कधी काय. त्याच्यामुळे मी डिसिजन घेतला होता डे केअरला टाकायचं. तर बरेच मला कमेंटमध्ये आलं डे केअर म्हणजे काय असतं? डे केअर म्हणजे इंग्लिशमध्ये डे केअर बोलतात. मराठीमध्ये त्याला पाळणाघर बोललं जातं. तर ते पाळणाघर. तर मी प्रिन्सला पाळणाघरमध्येच ठेवायचा विचार केला. पण मग मी पाळणाघर पण एकदा म्हणजे मी बरेच दिवसापासून शोधत होते कोणी, कारण की आपण इतकं काय-काय ऐकतोय, की कुठे काय, कुठे काय, कसं सांभाळलं जातं मुलांना, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी असं छोटं पाळणाघर बघत होते. आणि देवाच्या कृपेने मला इतकं छान पाळणाघर भेटलं ना, की तेव्हापासून आजपर्यंत प्रिन्स त्याच पाळणाघरमध्ये, त्याच डे केअरला मी आजपर्यंत त्याला ठेवलेलं आहे. तर मला पाळणाघर पण भेटलं, म्हणजे डे केअर पण भेटलं. मी त्याचं तिकडे ॲडमिशन केलं आणि मी त्याला तिकडे ड्रॉप करायला पण स्टार्ट केली. मध्ये मग मी दुसरा जॉब सर्च केला.
की जिकडे मला जरा जास्त सॅलरी भेटेल आणि ते आलेले एक्स्ट्राचे पैसे मी प्रिन्सच्या डे केअरसाठी वेस्ट करू म्हणजे देऊन बाकीचे पैसे तरी माझ्यासाठी राहतील. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना माझ्या मिस्टरांना कळलं की मला चांगला पगार मिळतोय. कारण की मी त्याला डे केअरला टाकल्यापासून त्या व्यक्तीने 1 दिवसाचे पण डे केअरचे पैसे भरले नव्हते. 1 दिवस पण त्या प्रिन्सला डे केअरला नेऊन सोडलं नव्हतं. कधी मला यायला उशीर होणार आहे म्हणून सुद्धा 1 दिवशी पण त्या व्यक्तीने प्रिन्सला घरी घेऊन आला नव्हता. तर अशा पद्धतीने तो प्रिन्सचा सांभाळ करायचा. तर मग रूमचा रेंट पण मीच भरायचा. भांडून भांडणार, "तुझ्याकडे पैसे आहे, मग तू डे केअरचे पण पैसे भरू शकते. तू रूमचा रेंट का नाही भरू शकत? तू अर्धे पैसे द्यायचे, मी अर्धे पैसे देणार. मी एकट्यानेच का सगळं रूमचा रेंट भरायचा? किराणा पण तू आण, मी नसतो घरी जास्त दिवस, तूच तुझं बघ." म्हणजे असे त्याचे ना अशी भाषाच बदलून गेली होती डायरेक्टली नंतर. आणि मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, असंही मलाच करायचंय, मी सगळ्या गोष्टी करते. मग मी पण ॲग्री झाले. कशाला रोजचे भांडण करत बसण्यापेक्षा शांततेत होत्या ना ह्या गोष्टी, तर ठीक आहे मी हे पण करेल. पण भांडण नको ते रोजचं. म्हणून मी एक गोष्ट मी अशी ॲक्सेप्ट करत गेली. नंतरनं पण माझ्यापर्यंत ज्या गोष्टी आल्या, त्या सगळ्या गोष्टी मी ॲक्सेप्ट करत गेली. आणि आज मला रडायचं नाही. किती पण रडायला आलं तरी मी आज रडणार नाहीये. तर असं सगळ्या गोष्टी झाल्या. आणि लास्टला एक दिवशी काय झालं, मी ऑफिसला गेली आणि नेमकं कसं असतं रिअल इस्टेटमध्ये जर तुमची बुकिंग असेल, संध्याकाळचा लेट पण झाला, तरी तुम्हाला थांबून राहायला लागतं तुमचा क्लायंट असेल तर. तर सेम त्या दिवशी माझी बुकिंग होती. माझ्याकडे काही त्यावेळेला गाडी नव्हती आणि मी थांबली होती. आता आपली बुकिंग आहे कारण लास्टला बुकिंग फॉर्म भरून घ्यायचा असतो, तर तो आपल्यालाच फिलअप करायचा असतो. त्याच्यामुळे मी थांबून राहिली होती. तर हा व्यक्ती मला कंटिन्यू फोन करायला लागला, "तू कुठे? तू कुठे? तू कुठे?" तर आता सरांसमोर मी सारखे फोन नाही. मी एकदा कॉल उचलला, मी मेसेज ड्रॉप केले, की "मी आहे, मी येतीये. माझी बुकिंग आहे, सो मला यायला लेट लागेल." तर त्या दिवशी मला वाजले जवळ-जवळ 7:30 पावणे 8 आणि थंडीचे दिवस ना, म्हणजे मार्च-एप्रिल महिना होता त्याच्यामुळे एकदम लगेच थंडी म्हणजे लगेच अंधार पडून जातो. तर त्याच्यामुळे काय झालेलं, अंधार पडला होता 7:30 पावणे 8 वाजत आले होते. तर आमच्या ऑफिसचे एक सर होते. ते मला बोलले, "मॅडम तुमच्याकडे गाडी नाहीये. तुम्ही एक काम करा, मी जाणारच आहे. मी थांबलेलो आहे आत्तापर्यंत. मी अजून 5 मिनिटं थांबतो. तुमचा बुकिंग फॉर्म झाल्यावरती भरून मी तुम्हाला घेऊन जातो आणि म्हणजे माझ्या ऑफिसपासून जे गणेश साम्राज्य चौकापर्यंत मी तुम्हाला सोडतो." मी बोलली, "ठीक आहे." त्यांनी मला तिथपर्यंत सोडलं. हा व्यक्ती मला कंटिन्यू फोन करतोय. मी त्या सरांसमोर पण कशी फोन उचलणार आहे? कारण की फोन करून पण काही शिव्याच ऐकायच्या होत्या. मी नाही फोन उचलला. मी जयगणेश साम्राज्य चौकात उतरल्यावरती मी तिथून गाडी पकडली. मी आली. आल्याच्यानंतर मी घरी आल्यावरती मी स्वयंपाक केला. प्रिन्स झोपला. प्रिन्सला डे केअरवर घेऊन आली. प्रिन्स झोपला. मी स्वयंपाक केला. हा व्यक्ती आला. इतका ड्रिंक करून आला आणि मी स्वयंपाक करून झाले. शेवटी आता नवरा आहे. किती पण ड्रिंक करून आला तर आपण त्याला जेवायला तर देणारच आहे ना. तर ड्रिंक करून मी त्यांना उठवलं. म्हटलं, "उठा जेवण करा तुम्ही." नाही का. उठले आणि न जेवण करता म्हणजे मी इतकी दिवसभर काम केलेलं, मी प्रिन्सला घेऊन आले, प्रिन्सला झोपवलं, त्याला दूध वगैरे पाजलं आणि ह्या व्यक्तीला मी जेवण करण्यासाठी उठवते, तर ह्या व्यक्तीने तेव्हापासून तांडव चालू केला. रात्रीचे 9:30 वाजले होते, की "तू असंच कसं केलं? तू माझे कॉलच नाही उचलले. तू काय करत होती त्याच्यासोबत? तुझं काय चालू होतं का त्याच्यासोबत? तू माझे कॉल का उचलू शकत नव्हती? मला दाखवायचं ना व्हिडिओ कॉल उचलून, की तू काय करतीये त्याच्यासोबत?" तुम्ही एक विचार करा, ही गोष्ट तुमच्यासोबत घडत असते. आपण आपल्या सरांसोबत असू, मॅडमसोबत असू किंवा आपल्या ऑफिस स्टाफमध्ये असू, आपण आपल्या घरातले सगळे प्रॉब्लेम नाही शेअर करत ना त्यांच्यासोबत. आणि म्हणजे पहिली गोष्ट तर माझ्या ऑफिसमध्ये मी कोणाला सांगितलेलं नव्हतं. माझ्या घरामध्ये माझं काय सिच्युएशन चालू आहे किंवा मी एवढं सगळं काम करतीये, मी कशी करतीये, काय करते हे कोणालाच माहिती नव्हतं. त्या सगळ्या गोष्टी. अ, मी मी कोणालाच ऑफिसमध्ये या सगळ्या गोष्टी शेअर करत नव्हते. त्याच्यामुळे मी कसं सांगणार आहे? मी कसं सरांसमोर पण कॉल उचलणार आहे? त्याच्यामुळे मी नाही उचलला. तर त्याच्यावरती पण हा निगेटिव्ह पॉइंट घेतला. ह्या व्यक्तीने माझ्यासोबत 9:30 वाजेपासून मला मार, हे कर, ते कर. अं, म्हणजे इतक्या विचित्र प्रकारे माझ्याशी भांडण चालू केलं. प्रिन्स झोपलेला होता. सगळ्या गोष्टी आणि हा व्यक्ती मला विचारतोय आणि एवढं नाही, कुठले सर होते त्यांचा नंबर दे मला. आता मी म्हटलं जाऊ दे. असे ते ते जे कोणी सर होते ते माझ्या पप्पांच्या वयाचे. ठीक आहे. मी माझा मोबाईल काढला, मी नंबर काढला, मी दिला. ह्या व्यक्तीने रात्री 9:30 पावणे 10 वाजता त्या सरांना आमच्या कॉल केला. कॉल करून काय म्हणजे अरे यार तुम्ही काय बोलणार आहे कॉल करून? रात्री 9:30-10 वाजता कोण कॉल करतं? ऑफिस स्टाफ लोकांना कोण कॉल करतं? ह्या व्यक्तीने केला तो कॉल. दुसरं कॉल करून बोलले, काय बोलले, मी नाही तिथं थांबली. म्हणजे मला इतकं कसतरी फील झालं ना या गोष्टीसाठी. त्यांच्याशी ते बोलले. दुसऱ्या दिवशी सर मला बोलतात, "काय मॅडम काय झालं होतं घरी?" म्हटलं, "काय नाही हो.
असं असं विषय झालेला. तर त्यांना वाटलेलं की त्यांना काळजी वाटली माझी, म्हणून त्यांनी माझ्या म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला कॉल करून विचारलं की तुम्ही थँक यू बाबा, तुम्ही इतकं सोडलं एवढ्या रात्री वगैरे, म्हणून तुम्हाला कॉल केला असेल. मला नाही माहिती, म्हटलं ते तुमच्याशी काय बोलले, पण असंच काहीतरी झालं असेल. आणि लिटरली हा कॉल झाल्याच्या नंतर म्हणजे आमच्या घरामध्ये इतके भांडण झाले आणि सगळ्यात पहिले फोकस येऊन पडला माझ्या ह्या चैनीवरती. ही चेन मी पहिल्या कामातून इतके पैसे साठवून तेव्हा सोन्याचा रेट कमी होता. मी 30,000ला मी ही अर्ध्या तोळ्याची चेन बनवलेली. तर मला डायरेक्टली असं उच्चार केले गेले, "तुला इतका तुझ्या कामावरती माज, इतका तुझ्या पैशांवरती माज." डायरेक्ट माझ्या गळ्यातून चेन तोडली, चाकू घेतला, त्याचे तुकडे-तुकडे केले आणि त्याच्यातले 2 तुकडे उचलले आणि डायरेक्ट बाथरूमच्या खड्ड्यात नेऊन टाकून फ्लश केलं गेलं. माझ्या अर्ध्या तोळ्याची चेन फक्त काहीतरी म्हणजे त्याच्यातला अर्धा ग्रॅम पार्टच पाण्यात फ्लश होऊन गेला. मी ती चेन महिनाभर घरी ठेवली. नंतर ना मला एक इन्सेंटिव्ह आला, मग मी ती तयार करून घेतली. म्हणजे इतके भांडण आणि यार मी माझ्या कष्टाने त्या माणसाचा 4 आणा पण माहिती नाही मला ह्या चेनमध्ये. मी माझ्या कष्टाने केलेली चेन. हा व्यक्ती डायरेक्ट त्याचे तुकडे-तुकडे करतोय, बाथरूमच्या खड्ड्यात टाकतोय. मला राग आला त्या गोष्टीचा. मला राग आला आणि मी डायरेक्टली त्या व्यक्तीवरती म्हणजे मी आज ही गोष्ट तुमच्यासमोर बोलतीये. मी सगळ्यांना सांगितली. मी माझ्या स्वतःसाठी मी डायरेक्ट चाकू घेतला आणि डोळे बंद केले आणि मी अशी म्हणजे त्या चाकूनी चेन माझी तोडली ना, तोच चाकू मी उचलला. मी डोळे बंद केले आणि जिकडं लागेल तिकडे मी फक्त अशी-अशी सुरी केली. तर त्यावेळेला त्यांना कुठेतरी इथं अशी कुठेतरी ती सुरी लागलेली आणि ते हात सगळ्या घरामध्ये रक्त. मग मी ओरडली जोरजोराने. आमच्या आजूबाजूला जी लोकं राहत होती, मी मी पहिल्यांदी आम्ही दोघं सोबत राहायला लागल्यापासून इतके रोज आमच्या घरामध्ये भांडण व्हायचं, इतक्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मी पहिल्यांदी इतका आरडाओरडा केला. मी म्हटलं का म्हणजे आता मला माहीत नव्हतं मी इतकं डोळे बंद करून एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. ते पुढं काय होणार आहे, कसं होणार आहे मला माहीत नव्हतं. मी जोरजोराने ओरडायला चालू केली, "काकी, काकी वाचवा, काका वाचवा." ते लोकं पटपट पळत आले. घराचा दरवाजा बंद, प्रिन्स झोपलेला. ते लोकं येऊन दरवाजा वाजवताय जोरजोराने आणि रात्रीचे हा सगळा सीन चालू होईपर्यंत म्हणजे किंवा व्हायला लागल्यापर्यंत रात्रीचे वाजले होते 11:30. रात्रीचे लिटरली 11:30 वाजले होते आणि मी प्रिन्सला उचललं. प्रिन्स झोपलेला होता. प्रिन्स उठला, रडायला लागला आणि प्रिन्सला ह्या सगळ्या गोष्टी अजून पण आठवतात हां. त्या सगळ्या गोष्टी प्रिन्सला आठवतात. म्हणजे ना प्रिन्स इतका घाबरला गेला होता त्यावेळेस कारण की सगळ्या घरामध्ये रक्ताचा धारोळा पडलेला. सगळ्या घरामध्ये रक्त. त्या व्यक्तीने मला असा इथं हात पकडलेला जोरात माझा. तर ते सगळे रक्ताची ओघळ अशी माझ्या हातावरनं. मी प्रिन्सला उचललं. मी बाहेर आली. मी बाहेर येऊन ओरडायला लागली. म्हणजे मी असं नाही का ओरडायला म्हणजे मी बोलायला लागली, की हा माणूस मला रोज इतका त्रास देतो. मी आजपर्यंत कोणाला माहीत नाही. आमच्या घराच्या आजूबाजूची सगळी गल्ली डायरेक्टली घराबाहेर. की बाबा प्रिन्सची मम्मी आजपर्यंत कधी बाहेर आली नाही किंवा आजपर्यंत हे लोकं भांडतात किंवा यांचे भांडणं पण होतात हे कोणालाच माहिती नाही. आणि आज अचानक झालंय काय एवढं, की एवढं तांडव बाहेर चाललंय. सगळे येऊन प्रिन्सला कोणी घेतलं, कोणी माझ्याजवळ, की तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. काय झालंय नक्की, असं का वगैरे. आणि हा बाबा दरवाजात उभा राहून जसं काय याने काहीतरी असा पराक्रम केला इतका मोठा, की मी काहीच चुकलेलो नाही, काहीच माझं झालेलं नाही आणि फुल ड्रिंकमध्ये हा पर्सन. पण इतकं पण या व्यक्तीला स्वतःचं काही लाज पण वाटत नव्हती त्यावेळेला. आणि माझा फोन, माझा ऑफिसचा फोन, माझा एक फोन आणि नेमकंच मी त्यावेळेला नवीन म्हणजे ही गोष्ट एप्रिल महिन्यातली आहे आणि मी नेमकंच 1 मार्चला मी नवीन फोन घेतलेला iPhone. तो पण मला हेच लोकांनी मला विचारलं, "तुला काय फोन घ्यायचा आहे?" गेले, फोन घेऊन आला. माझे पैसे, सगळ्या गोष्टी मला फोन घेऊन आलेले. आणि माझा एक त्यावेळेस ई-एम-आयचा फोन होता जुनावाला की मी ऑफिस स्टार्ट केल्यापासून कंपल्सरी फोन लागायचा. तर माझ्याकडे एक माझ्या बहिणीने म्हणजे प्रतीक्षाने तिकडनं एक मला फोन पाठवलेला जुना. तर मी तो रिपेअर करून डिस्प्ले वगैरे टाकून मी त्याला तो फोन वापरत होते. तो फोन माझा त्यावेळेस चोरीला गेला. आणि घर उघडं, सगळं घर-दार, ते रक्ताचे शिंतोडे घरामध्ये म्हणजे रक्ताचं सगळं रक्त-रक्त घरामध्ये सगळं असंच टाकून हा व्यक्तीने स्वतःची चावी घेतली आणि डायरेक्ट गाडी काढली आणि पोलिस स्टेशनला गेला. माझ्याकडे प्रिन्स, माझ्या फोनला 1 का 2% चार्जिंग फक्त. मी अशीच चालत-चालत पुन्हा नाशिक हायवेला गेली. तिथून मी माझ्या नंदेला फोन केला. म्हटलं, "तुमचा भाऊ जे वागतोय ना, ते अजिबात बरोबर नाहीये. ही गोष्ट तुमच्यापर्यंत येत नाही ना, म्हणून तुम्हाला याचं दुःख कळत नाहीये." मी अशी निम्म्या रात्रीचे 11:15ला मी अशी जोरजोराने रडत मी रस्त्यावरती फोनवर बोलत होती. म्हटलं, "जे होईल संपलं," म्हटलं आता. मला माहित नाही मी जगणार आहे, मरणार आहे, माझं पोरगं आम्ही जीव देऊन टाकणार आहे. मला नाही जगायचं अशा व्यक्तीसोबत.
एका छताखाली राहते, मला ही गॅरंटी नाही मी आज जगते की उद्या, आज मी जगणार आहे की नाही जगणार आहे, उद्या मी जगणार आहे की नाही जगणार आहे, याच्या मला कुत्र्यासारखा मार खायचा आहे. मला नाही राहायचं म्हटलं या व्यक्तीसोबत. आणि आज मला कोणीच कॉन्टॅक्ट करू नका. माझ्या नातेवाईकांना काय उत्तर द्यायचे, माझे नातेवाईक तर इतके नाही रिस्पॉन्सिबल येऊन तुम्हाला कोणी विचारल, पण जरी कोणी आलं तर सांगा तिने जीव दिला, आम्हाला नाही माहिती तिचं काय झालं. मी डायरेक्ट ह्या शब्दात त्यांना उत्तर दिले आणि मी डायरेक्ट फोन बंद करून टाकला आणि पुन्हा नाशिक हायवेला थांबलेली. पण मी त्यांना हे वाक्य बोलली होती की मी पुन्हा नाशिक हायवेला, त्याच्यानंतर माझ्या नंदेचा नवरा आला पावणे 12:15 वाजता. त्यांनी मला तिथून घेतलं. मी त्यांना बोलली, ते मला बोलत होते बस गाडीमध्ये. मी म्हटलं नाही यायचं मला तुमच्यासोबत. मला इथून गाडी भेटली तर भेटली, नाही भेटली तर भेटली. माझ्या अंगावर जे कपडे होते जसे होते, प्रिन्स माझा जसा होता तसा होता. मी त्याला रात्रीचे 12-1 वाजता एक लेडीज पुन्हा नाशिक हायवेला जाऊन उभी राहतीये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फक्त. तिथं ते माझ्याकडे आले. मी त्यांना बोलली नाही यायचं मला, तुम्ही जा. मी मला गाडी भेटली तर भेटेल, नाहीतर मी माझी पायी जाईल. जेव्हा मी पोहोचेल तेव्हा मी पोहोचेल. ते बोलले नाही प्रतिमा असं करू नको. मी आलोय तर तू बस गाडीमध्ये. मी सोडवतो तुला. कुठं पोलीस स्टेशनलाच जायचंय ना, मी सोडवतो तुला. म्हटलं ठीक आहे, इतकं चांगलं बोलताय. मी पोलीस स्टेशनला गेली. तिथे हा माणूस माझ्या आधीच जाऊन पोहोचला होता. त्यांनी मला विचारलं, "तू याला मारलं का?" म्हटलं, "हां, मारलं." माझा जीव वाचवायला मी मारू पण शकत नाही समोरच्याला. इतके थर्ड क्लास असतात ना पोलीस सुद्धा. म्हणजे माझं स्पाईन रोडचं पोलीस स्टेशन होतं. ते मला इतक्या रुबाबात, इतक्या वर आवाजात असले घाणेरड्या शब्दामध्ये माझ्याशी बोलत होते ते लोकं. म्हणजे त्या लोकांची नावं असेल माझ्याकडे पण आजपर्यंत, पण त्या कंप्लेंट मी तिथं पहिले मी जाऊन तिथं कंप्लेंट केली होती त्याच्या आधी पण. ही माझी सेकंड कंप्लेंट होती ॲक्चुअली तिथं जाऊन करण्याची. मी तिथं तिथं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. आता तुम्ही बोलाल एवढं सगळं होत असताना तू प्रतीक्षाकडे का नाही गेली? ह्याच्या आधी पण भांडण झालं होतं. तर तेव्हा मी प्रतीक्षाकडे गेलेली आणि तेव्हा खूप भांडण झालं होतं. तर मी प्रतीक्षाच्या घरी येऊन राहिलेली 10 ते 15 दिवस. तर त्यावेळेस ज्या 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 वेळेला मी 10-15 दिवस प्रतीक्षाकडे येऊन राहिली होती, त्यावेळेस पण मी कंप्लेंट केली होती. आणि काय कंप्लेंट केली होती, की मी हिच्याकडे राहत होते. तो व्यक्ती एकदा रात्री आला 11:30 वाजता. मला बोलला, "चल." मी म्हटलं, "मी नाही येणार. रात्रीचे 11:30 वाजता मी कुठे जाणार आहे ह्या माणसासोबत? हा पिऊन येतो. एक तर कधीच शुद्धीत येत नसायचा हा माझ्याकडे. पिऊन आलेला आणि हा मला इथून मी नाही येणार म्हणून ह्याने डायरेक्ट मला ओढायला अशी फरफटत आमच्या इथे एक कॉर्नर आहे, कॉर्नरपर्यंत घेऊन गेला. मी पळत आली जीवाच्या आकांताने. प्रतीक्षा उठली नाही तेव्हा. हा डायरेक्ट मला घरात येऊन मारायला लागला आणि म्हणून कुठलीही बहिणीला जर तिचा नवरा मारतोय तर कुठलीही बहीण उठणारच आहे वाचवण्यासाठी. तर प्रतीक्षा उठली मला वाचवण्यासाठी. तर तो इतका नीच लेव्हलचा, इतका थर्ड क्लास, त्याच्या आई-बापांनी त्याला काडीचे पण संस्कार दिलेले नाहीये. हा फक्त मला नाही मारलं त्या व्यक्तीने. माझ्या बहिणीला म्हणजे प्रतीक्षाला त्या व्यक्तीने त्यावेळेस इतकं घाण प्रकारे मारलं ना, की तिचा जीव जाता राहिलेला त्यावेळेस. आम्ही इतकं घाण मारलं तिच्या अंगावरती. कोण असं इतकं त्याच्या आई-बापाने याला असे कसे संस्कार दिलेले नाही? इतका घाण प्रवृत्तीचा माणूस आहे तो. मला इतके घाण शब्द येतात त्याच्यासाठी तोंडामध्ये, पण बोलायचं नाही मला ते. की तिच्या अंगावरती, छातीवरती चढून 2 पायाने हा 70-80 किलोचा रेडा ह्याने माझ्या बहिणीच्या छातीवरती उभा राहिला तो आणि मारलं माझ्या बहिणीला. आम्ही किती आवरणार आहे आवरून त्याला. आम्ही कुणाला कॉल केला, ये. त्याच्यानंतर तो 3 वाजता आला रात्रीचा. आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो प्रतीक्षाला. नंतर आम्ही पोलिसांना पण बोलवलं आणि त्या रात्री तो प्रिन्सला घेऊन गेला माझ्या इथून. मारून वगैरे झालं. प्रिन्सला घेतलं माझ्या इथून घेऊन गेला. त्याच्या आई-बापांकडे नेऊन ठेवला 8 दिवसात. ते लास्ट टाईम 8 दिवस त्याने त्या प्रिन्सला त्याच्या आई-बापांकडे ठेवलेलं. त्याच्यानंतर आजपर्यंत त्याचे आई-बापा पण माहिती नाही, तो पण माहिती नाही आणि त्यांचं चारानं पण आपल्याला माहिती नाही. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली ते पहिल्या वेळेला जेव्हा प्रतीक्षाला मारलं होतं त्यावेळेला. त्याच्यानंतरनं ही सेकंड कंप्लेंट होती करायची. म्हणजे त्यावेळेस पण ज्यामधले म्हणजे पहिल्यांदा हे जे भांडण झाले होते, त्यावेळेस पण माझ्या ऑफिसमध्ये याचे सगळे नातेवाईक आले. तेव्हा पण की तू समजून घे. मला त्यांनी फोन केला ह्याच्या बहिणीच्या नवऱ्याने, की "प्रतिमा मला तुला भेटायचंय." मी म्हटलं, "काय भेटायला येणार आहे?" तर बोलतीनच नाही का. मी माझा ऑफिसचा ॲड्रेस वगैरे दिला. ते लोकं ऑफिसमध्ये आले. आले तर आले, 1-2 कोणी आले नाही. 5-6 लोकं ते लोकं आले. मी एकटी. आला तर हा पण नाही. माझा नवरा पण त्यांच्यासोबत आला नाही. फक्त मी एकटी. एवढे लोकं मला प्रश्न करताय, काय-काय करताय. मी प्रत्येकाला उत्तरं देतीये.
माझ्यात खूप हिंमत पहिल्यापासून. मी जिथं चुकीची नाही तिथं मी घाबरायचं कोणाला घाबरायचं? आणि कशासाठी घाबरायचं? जवळ-जवळ हे लोकं 2:30 वाजता आलेले. डायरेक्टली आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या ऑफिसमधून गेलो. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्याचे घरातले सगळे लोकं माझ्या ऑफिसमध्ये येऊन मीटिंग घेत आहे. माझ्या एकटीसोबत. माझ्या माहेरचं कुणी नाही, ना माझा भाऊ, ना माझे मामा, आत्या हे लोकं कुणीच नाही माझ्यासोबत. मी ह्या 5-6 लोकांनी मी एकटी फेस करत होते फक्त. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, "तुम्ही कोणी तयार आहात का याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला?" मग मी जाते तिकडे राहायला. तर त्यांच्यामध्ये एक त्याचे काका होते, ते बोलले, "मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो." पहिले तर सगळे नाही, नाही म्हणत आले. पण शेवटी काहीतरी तर तोडगा काढायचा आहे ना, कारण याच्या आईने इतकं सांगितलं होतं, की "तुम्हीच आहे, बघा, तुम्ही जाऊन सांगा, हे करा, ते करा." ती ऐकल वगैरे. हे बघा, मोठं व्यक्ती जेव्हा आपल्यासमोर इतकं रिस्पेक्टफुली बोलते, तर मी पण असं करू शकत नव्हती ना. मी बोलली, "ठीक आहे, तुम्ही इतकं बोलताय, तर मी एक चान्स देते शेवटचा, मी जाऊन राहते." तर तेव्हा माझ्या बहिणीला मारून सुद्धा मी ह्या व्यक्तीकडे राहायला गेलेली याचा राग प्रतीक्षाला होता. ऑब्व्हियसली तीच काय, तिच्या जागी मी पण असते, तरी याचा राग कोणाला पण असता. तर तिने मला जाताना एकच वाक्य सांगितलं होतं, "दीदी तू जातीये, पण जा या दृष्टिकोनाने, की आम्ही तुझ्यासाठी मेलोय आता. आता तू मेली ना, आम्हाला कोणी फोन केला ना, की तुझी बहीण मेली, आम्ही डायरेक्ट मौतीला येऊ तुझ्या. पण तू भांडतीये, निम्म्या रात्री भांडतीये, म्हणून तू आमच्या दारात येऊ नको. एकदा पण येऊ नको." मी पण विचार केलेला, ठीक आहे, जाऊ दे ह्यांचे काय आज ना उद्या लग्न होतील. शेवटी मला माझ्या मुलासाठी जगायचंय, तर शेवटी नवऱ्याकडेच राहावं लागणार आहे. 4 दिवस भांडण होतील, 8 दिवस भांडण होईल, महिनाभर होईल, 2 महिने होतील, 6 महिने होईल. शेवटी राहायचं तर ह्याच व्यक्तीकडे आहे ना. मी बहिणींचा पण विचार केला नाही त्यावेळेला. म्हणजे हा इतक्या थर्ड क्लास लेव्हलचा माझ्या बहिणीसोबत वागून सुद्धा मी विचार नाही केला. मी परत त्या व्यक्तीकडे गेले. तेव्हा जे भांडणं झालं ते त्याची आई तर दारात यायची, की "प्रतिमा मी तुझ्या पाया पडते, असं नको करू, एकदा चान्स दे त्याला, राहा तू त्याच्यासोबत." अशी गडगडायची इथे येऊन. हा काय त्रास देत होता हे नव्हतं यांना कळत, किंवा आपला पोराला आपण कसं सांभाळलंय, कसं वाढवलंय हे नाही कळलं ह्या लोकांना कधी. किंवा आपल्याच पोराची कितीतरी नालायक आपलाच पोरगा असू शकतो. आपण याला समजून सांगितलं पाहिजे. हे नाही कळलं कधी ह्या लोकांना. त्याच्या नातेवाईकांना सगळ्या, किंवा ते माझ्या मागे सांगत पण असतील ते मला नाही माहिती. तर ह्या सगळ्या गोष्टी मला प्रतीक्षा बोलली होती, की "तू माझ्या दारात परत पाऊल टाकायचं नाही." म्हणून जेव्हा सेकंड टाईम भांडण झालं होतं ना, म्हणून मी प्रतीक्षाचं, कारण की माझं घर इथं जवळ 2च मिनिटाचं अंतर. पण मी प्रतीक्षाच्या दारात पण आली नाही माझ्या छोट्या पोराला घेऊन सुद्धा. मी डायरेक्ट पोलिस स्टेशनला गेली. मी तुम्हाला मगाशी बोलली तसं इतक्या घाण पद्धतीमध्ये ते लोकं असे बोलत होते. इतके विचित्र असतात ना हे पोलीस लोकं सुद्धा. म्हणजे हे बघा, मला कोणाची बदनामी नाही करायची ह्या ह्या गोष्टीतून. पण आहे ना, मी जेव्हा वाईट काळातून चालले होते ना, तेव्हा एक नातेवाईक सुद्धा चांगलं नव्हतं माझ्यासाठी. ना माझे पण, ना त्याचे पण. ना माझ्या घरातले पण चांगले नव्हते आणि बाहेरचे तर फक्त म्हणजे वासनेसाठी बसलेले असतात. इतकं इतकं विचित्र लोकं मी बघितलेले आहेत. म्हणजे लिटरली त्या दिवशी मी पहाटेच्या 4, 4:30, 5 वाजेपर्यंत मी त्या पोलिस स्टेशनमध्ये थांबले. त्यांनी ते हे लिहून घ्या, ते लिहून घ्या, असं करून घ्या, तसं करून घ्या. माझे नंदोबा मला घेऊन आले. त्यांच्या इथं आम्ही ती रात्र काढली कशीतरी, म्हणजे काय 1-2 तास. तिथून मी तशीच, मी त्या रात्री इतका मार वगैरे खाल्लेला, मी तशीच उठली, घरी गेली. घरी पण नाही गेली. मी माझी पर्स वगैरे घेतली घरी जाऊन आणि आले प्रतीक्षाच्या इथं. मी तिला म्हटलं, "मला शेवटचा चान्स द्या. मी परत नाही कधीच जाणार त्या व्यक्तीकडे. काहीही होऊ दे. हा शेवटचा चान्स. मी मेली वगैरे काय झालं तरी मी इकडंच. मला त्या व्यक्तीच्या दारात परत जायचं नाहीये." प्रतीक्षाचा एक ड्रेस घातला, प्रिन्सला तिच्याकडेच ठेवलं. मी ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये तर माझ्या ह्या गोष्टी माहिती नव्हत्या ना कोणालाच. मी अशीच ऑफिसला गेली. तुम्ही विचार करा, माणूस इतका डिस्टर्ब असतो त्या वेळामध्ये, की सांगू पण शकत नाही मी तुम्हाला. तो डिस्टर्ब काय असतो. रात्रभर 1 मिनिटं पण झोपलेली नव्हते. आदल्या दिवशी दिवसभर काम केलेलं. माझं बाळ पण झोपलेलं नव्हतं. त्याला घेऊन मी अशी गणगण फिरत होते अक्षरशः. दुसऱ्या दिवशी मी झोपताना माहिती नाही, विचारांचं डोक्यात इतके विचार चालू, की आता पुढं कसं करायचं? इतके विचार चालू, पुढं काय करायचं, कसं करायचं? कारण की त्यावेळेला ना मला सॅलरी पण जास्त नव्हती बरं का. एक 18,000-20,000 रुपयेच पगार. आता जेव्हा मी माझ्या नवऱ्याकडून निघली, तेव्हा मला पगार पण जास्त नव्हता. एक 18,000-20,000 रुपये पगार होता.
निघली तर आहे. आता पुढे काय करायचं? कंप्लेंट केलेली, आधीच्या वेळेस पण कंप्लेंट केलेली. ह्या लोकांनी मला येऊन इतकी रिक्वेस्ट केलेली की ती कंप्लेंट मागे घे, मागे घे. पहिल्या वेळेसची कंप्लेंट मी मागे घेतलेली. दुसऱ्या वेळेस मी कंप्लेंट मागे नव्हते घेणार. कारण की आपल्याला त्या लोकांशी काहीच कोणाशी घेणं-देणं ठेवायचं नव्हतं. मी एवढ्या सगळ्या फेजमधून चाललेली. मी ऑफिसला गेली. रात्रभर मी झोपलेली नसल्यामुळे ऑफिसला जाऊन मी शांत बसली. ऑफिसमध्ये मी काही कोणाला सांगितलं नाही, जेवण माहिती नाही, काहीच नाही. रात्रभर पण उपाशी, दुसऱ्या दिवशी दिवसभर पण उपाशी. ऑफिसमधनं आली मी त्या दिवशी. पहिले गेले 1-2 सलाईन घेतले. माझं बाळ, मी आणि प्रतीक्षाकडे आम्ही राहत होतो. पहिले 10-15 दिवस तर ना इतकं डिस्टर्बमध्ये ना, म्हणजे मी त्याच्याकडे पण राहायची ना, माझ्या नवऱ्याकडे. असं ना प्रत्येक दिवशी असं नाही का मार खायचा ऑफिसमध्ये. मी कुठल्या तंद्रीत मी ऑफिसला बसायचे ना, मला माहीत पण नसायचं. मला 2 किलोमीटर रोज चालत जायला लागायचं. माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेला. मी कुठल्या तंद्रीत मी ऑफिसमध्ये पोहोचायची किंवा कशी पोहोचायची, किती विचारांनी. खूप, खूप, खूप अवघड होता तो सगळा फेज माझ्यासाठी. तर अशी सगळी ती माझी रात्र गेली. ती माझ्यासाठी मला माहिती नाही, इतका घाण दिवस होता ना तो माझ्या आयुष्यातला. मग मी कुठल्या-कुठल्या, कशा-कशा दिवसातून, वेळेतून, एका-एका मिनिटातून चालले होते ना, हे फक्त माझं मलाच माहिती होतं. तर मी बोलली होती की मला रडायचं नाही आज. पण ना कधी-कधी असे एकदम कंठ दाटून येतो ना, की कळत नाही, पटकन डोळ्यातून पाणी निघून जातं. तर आजच्या पुरतं बस आज एवढंच, की मला बोलायला पण सुचत नाहीये. तर आपला हा व्हिडिओ पण कसा वाटला, काय वाटलं माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आपल्या या व्हिडिओवरती आणि आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हीच हेल्प करा. तर आजच्यासाठी एवढंच बास. तर चलो बाय बाय.